नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीच्या 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वोट जिहादवरून गंभीर आरोप केलाय. लोकसभा निवडणुकीमध्ये 48 पैकी 14 मतदारसंघामध्ये वोट जिहादमुळे पराभव झाल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. त्यामुळे मुस्लिम बहुल परिसरातील एक गठ्ठा मतांमुळे भाजपचं टेन्शन वाढल्याचंच दिसतंय. पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट. या निवडणुकीमध्ये आपण बघितलं कशा प्रकारे वोट जिहाद आपल्याला पाहायला मिळाला. वोट जिहाद. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वोट जिहादवरून गंभीर आरोप केलाय. लोकसभा निवडणुकीमध्ये वोट जिहादमुळेच पराभव झाला. एक गठ्ठा मतांमुळे हिंदुत्ववाद्यांच्या पराभवाची रणनीती आखण्यात आल्याचा आरोप फडणवीसांनी केला. 48 पैकी 14 मतदारसंघात वोट जिहाद झाल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय. या निवडणुकीमध्ये आपण बघितलं कशा प्रकारे वोट जिहाद आपल्याला पाहायला मिळाला. वोट जिहाद. काय अर्थ आहे वोट जिहादचा? वोट जिहादचा अर्थ आहे, एकच साधं उदाहरण सांगतो. धुळ्यासारखी जागा, ज्या जागेवर 6 विधानसभेपैकी 5 विधानसभेमध्ये 1,90,000 मतांनी पुढे असलेला उमेदवार केवळ मालेगाव मध्य या एकाच विधानसभेत 1,94,000 मतांनी मागे जातो आणि 4,000 मतांनी निवडणूक हारतो. 48 पैकी जवळजवळ 14 लोकसभा मतदारसंघामध्ये अशा जिहादी पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला मतदान होताना दिसलाय. वोट जिहाद केला म्हणजे काय असतं जरा विचारा जरा. त्यांच्या तोंडात सध्या जिहाद फार येतोय. त्यांनी पुढे दुसरीकडे तलाक वगैरे देतात का निकाह करतात कोणाशी? जिहादचा अर्थ समजून घ्या आणि मग बोला. तुम्हाला भ्रष्ट लोकांची मतं चालतात. भ्रष्टाचारी मग याचा अर्थ असा आहे की तुम्ही भ्रष्टाचारांशी निकाल लावलात बोलू का? 70,000 कोटीचे घोटाळे, एकनाथ शिंदेचे घोटाळे, 40 आमदारांचे घोटाळे, या सगळ्या भ्रष्टाचारांना तुम्ही आपल्याबरोबर घेतलं. मग तुम्ही त्यांच्याशी निकाह लावलाच सांगू का? भाजपाला जिहाद, मस्जिद, हिंदू मुसलमान, भारत पाकिस्तान हे म्हणावंच लागतं. हे म्हटल्याशिवाय त्यांना मतं मिळू शकत नाही. त्यांच्या डिपॉझिट गोल होतील हे जर 4 शब्द वगळले तर. मुस्लिमांच्या एक गठ्ठा मतांमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला असं सांगताना फडणवीसांनी धुळे लोकसभा मतदारसंघाचं उदाहरण दिलं. धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांनी भाजपच्या सुभाष भामरेंचा अवघ्या 3,831 मतांनी पराभव केला. धुळे ग्रामीणमध्ये भाजपच्या भामरेंना 1,39,721 मतं मिळाली, तर शोभा बच्छाव यांना 75,923 मतं मिळाली. इथं भामरेंनी आघाडी घेतली 63,798 मतांची. धुळे शहरमध्ये भामरेंना 93,262 मतं आणि बच्छाव यांना 88,438 मतं. भामरेंना आघाडी आहे 4,824 मतांची. शिंदखेडामध्ये भामरेंना 1,11,849 आणि शोभा बच्छाव यांना 68,424 मतं मिळाली. यामध्ये भामरेंना आघाडी आहे 43,425 मतांची. बागलांमध्ये भामरेंना 1,01,61 मतं आणि शोभा बच्छाव यांना 78,253 मतं मिळाली. त्यामध्ये भामरेंना आघाडी आहे ती 21,913 मतांची. मालेगाव बाह्यमध्ये भामरेंना 1,27,454 मतं आणि शोभा बच्छाव यांना 72,242 मतं मिळाली. त्यामध्ये भामरेंना आघाडी आहे 55,212 मतांची. आणि मालेगाव मध्यमध्ये भामरेंना फक्त 4,542 मतं मिळाली आणि शोभा बच्छाव यांना तब्बल 1,98,869. इथंच शोभा बच्छाव यांनी 5ही मतदारसंघांची पिछाडी भरून काढली. मालेगाव मध्यमध्ये बच्छाव यांना आघाडी आहे तब्बल 1,94,327 मतांची. हा मतदारसंघ मुस्लिम बहुल आहे. इथूनच पंजावर प्रचंड मतदान झालं. मात्र गृहमंत्र्यांना मुस्लिम समाजाला उद्देशून वोट जिहाद वगैरे उद्देशून बोलणं शोभत नाही. त्यामुळे त्यांनी माफी मागावी असं नाना पटोले यांनी म्हटलंय. हे जे सध्याचे गृहमंत्री आहेत, सध्याचे म्हटलं थोड्या दिवसाचे असल्यामुळे शिवाजी महाराजांचा इतिहास आणि शिवाजी महाराजच त्यांना माहिती नाही. आता मुसलमानांना वोट जिहाद म्हणायचं असेल, त्या महाराष्ट्रातला गृहमंत्री या पद्धतीचं वक्तव्य करत असेल, ते महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही आहे. त्यांनी जाहीर माफी मागावी या वाक्याची. तुमचे काही आमदार एका धर्माला शिवा देत निघालेले, अगदी चाललं काय महाराष्ट्रामध्ये.
मुस्लिमांची एक गठ्ठा मतं महाविकास आघाडीकडे झुकली हे लोकसभा निवडणुकीची आकडेवारी स्पष्टपणे सांगते। त्याचाच सर्वाधिक फटका भाजपला बसला, कारण भाजप 23 वरून थेट 9 खासदारांवर आली आणि यालाच फडणवीस वोट जिहाद म्हणतात। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।